नमस्कार, उमेश 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। बातमी आहे राजकीय पक्षाची। शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे। सुषमा अंधारे यांनी संजय दिना यांच्या कथित वक्तव्यांचा संदर्भ देत त्यांच्यावर गंभीर टीका केली। आपल्याकडे बंदूक आहे, गोळ्या आहे आणि अनेक गुन्हे केल्याचा दावा करणाऱ्यांनी आता कृतीतही ते दाखवावे असे आवाहन त्यांनी केले। यावेळी अंधारे यांनी दावा केला की काही दिवसांपूर्वी त्यांच्या वक्तव्यानंतर संजय दिना यांनी वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधून आपण पक्षासोबतच असल्याचे स्पष्टीकरण दिले होते। तसेच सुरक्षा मिळाल्यानंतर त्यांच्या भाषेत आणि भूमिकेत बदल झाल्याचा आरोप त्यांनी केला। सुरक्षेच्या कवचामुळे येते, पण आम्ही कोणत्याही सुरक्षेशिवाय तितक्याच ठामपणे उभे आहे असे म्हणत सुषमा अंधारे यांनी थेट आव्हान दिले। ठिकाण, वेळ आणि परिस्थिती तुम्ही ठरवा, मी निशस्त्र येण्यास तयार आहे असे त्या म्हणाल्या। संजय दिना, तुमच्या बंदुकीत म्हणे प्रचंड गोळ्या आहेत आणि तुमच्याकडे तुम्ही गोळ्या मारायची तुम्हाला चांगलीच सवय आहे। 4-5 मर्डर वगैरे तुम्ही केलेले आहेत। ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही ऑन इयर तुम्ही काय काय करू शकता आणि तुम्ही किती मर्डर केलेले आहेत हे तुम्ही ऑन इयर सांगितलं। आम्हालाही कळलं की भाजपला गुन्हेगार लोकांची किती गरज आहे आणि भाजपमध्ये किंवा एकूणच भाजपने जे टेस्ट ट्यूब बेबी म्हणून जन्माला घातलेले आहेत त्यांच्याकडे किती गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत। पण संजय दिना, तुमच्याकडे कितीही गोळ्या असल्या आणि बंदूक असल्या तरी बंदुका चालवण्याची धमक आहे का नाही हे आम्ही पुरते ओळखून आहोत। कारण बुधवारी ज्या दिवशी संसदीय दलाची बैठक दिल्लीमध्ये बोलावली आणि त्या बैठकीच्या नंतरच्या पत्रकार परिषदेत मी तुमचा नामोल्लेख केला आणि म्हटलं की शिवसैनिक घरात घुसून जाब विचारतील त्या क्षणी तुमची भिजलेली मांजर झाली होती। त्या क्षणी तुमची एवढी घाबरगुंडी उडाली होती की तुम्ही घाबरून फोन केलात अरविंद भाईंना। माझ्याकडे कॉल आहे बरं का तो अजून। आणि तुम्ही फोन केलात संजय राऊतजींना आणि त्या दोघांनाही सांगितलं की साहेब तुमच्याच सोबत आहे, साहेब कुठे जात नाहीये। तुम्ही घाबरला होतात कारण तुम्ही वाट बघत होतात, तुम्ही वेळ काढूपणा करत होतात। मी तेव्हाही त्या दोघांना सांगत होते की संजय दिना बदमाश आहेत आणि ते वेळ काढूपणा करत आहेत फक्त आणि फक्त सुरक्षा येण्यासाठी। संजय दिना, जशी तुमच्याकडे Y+ सुरक्षा आली, तुम्हाला दात आले, तुम्ही पलटलात, तुमच्या भाषेमध्ये मगरुरी आली। पण दिना, हे लक्षात घ्या संजय दिना, तुम्ही हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की तुमची मगरुरी, तुमचा माज किंवा तुमची बदललेली भाषा ही तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या Y+ सुरक्षेमुळे आहे। आमच्याकडे यातलं काहीही नसताना आम्ही कालही तितक्याच ताठवानेने बोलत होतो आणि आत्ताही तितक्याच ताठवानेने आता परत एकदा तुम्हाला सांगते, तुम्ही तुमचा सगळा शस्त्र ताफा सगळा दारुगोळा सोबत ठेवा, तुमची सगळी Y+ सुरक्षा Z+ सुरक्षा सोबत ठेवा। ठिकाण तुम्ही सांगा, अगदी तुमच्या घराचा दिवाणखाना सुद्धा। ठिकाण तुम्ही ठरवायचं, स्थळ तुम्ही ठरवायचं, वेळ तुम्ही ठरवायची। सुषमा अंधारे निशस्त्र यायला तयार आहे, नुसतं बोलून नाही, जरा कृतीतही तुम्ही उतरवा। या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून सुषमा अंधारे आणि संजय दिना पाटील यांच्यातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहे। दरम्यान अंधारे यांच्या या वक्तव्यावर संजय दिना पाटील किंवा शिंदे गटाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र या आवाहनानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता पुढे या वादाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे। तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल। धन्यवाद।